शाळा नावाचं पुस्तक तुम्ही वाचलंय का मिलिंद गोपीनाथचं? आठवतंय का? शाळेत रमण्याजोगं काय असतं का? असो. इथे कोण अशी मंडळी आहे की जी वयाच्या 3ऱ्या वर्षी शाळेत गेली? त्याने जरा हात वर करा. वयाच्या स्वतःच्या वयाच्या 3ऱ्या वर्षी शाळेत गेली. मी मोजणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहे. 15 एक मंडळी आहे. छान. वयाच्या 3ऱ्या वर्षी शाळेत ही मंडळी गेली आणि आज जो स्वतःच्या समोरच्या मुलांना अभ्यास देत आहे तो अभ्यास केला. आता या 15 जणांनी हात वर केला त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आता तुम्ही जे स्वतःच्या मुलांना म्हणजे वर्गातल्या मुलांना अभ्यास देताय किंवा स्वतःच्या मुलांचा अभ्यास अपेक्षित केला तो अभ्यास केला त्यावेळी नाही. ते 15 जणांना सोडून देऊ. पुण्यातली खास माणसं आहे ती. बाकी आपण इकडनं तिकडनं आलेले पुण्यात, आता काय नाईलाज म्हणून पुणेकर झालेले. आपण कितव्या वर्षी शाळेत गेलो? वयाच्या 6व्या वर्षी शाळेत गेलो. किती वर्ष झाली त्याला? आपण सरासरी काढूया 35 म्हणूया. 35 सरासरी काढू. म्हणजे आपण वयाच्या 6व्या वर्षी 35 वर्षापूर्वी शाळेत गेलो. आपण आपल्या मुलांना 35 वर्षांनंतर कितव्या वर्षी शाळेत आणलं? नाही, आणलं हा शब्द बरोबर नाही. शाळेत घातलं कोण म्हणाल? खरा शब्द टाकलं असा. शाळेत टाकायचं असतं ना, घातलं घालायचं शाळेत टाकायचं असतं. तर तुम्ही स्वतः 6व्या वर्षी 35 वर्षापूर्वी गेला. 35 वर्षानंतर तुम्ही तुमच्या मुलांना कितव्या वर्षी शाळेत टाकलं? अडीच 3. आपण सरासरी 3 धरतो. ठीक आहे. पुढच्या 35 वर्षानंतर नातवंडांना कितव्या वर्षी शाळेत टाकणार? बघा, इथेच केलं राहणार का शाळेचा? कुठली शाळा ती? गोळवलकरची काय वानडे बालक मंदिर कुठे शाळेचं नाव? मी पालकांना विचारतो की तुम्ही स्वतः शाळेत गेला नाही 3ऱ्या वर्षी, मुलांना 3ऱ्या वर्षी शाळेत आणताय. ठीक आहे ना? आता या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर लोक काय म्हणतात, का शाळेत का घालायचं मुलांना 3ऱ्या वर्षी? आपण गेलो नाही, मुलांना का घालायचं? 3 कारणं सांगतात. तुम्ही सांगाल का? पालक तुम्हाला काय कारणं सांगतात? कॉम्पिटिशन वाढलेले आहे. दुसरं पहिलं कारण हे नाही बरं का, घरात ऐकणं नाही, घरातली कटकट 4 तास घराच्या बाहेर. हे पहिलं खरं कारण. दुसरं कारण कॉम्पिटिशन. तिसरं कारण तुम्हाला कुठे सवय लागलेली होती? एक मिनिट. अरे वा, हा नवीन पर्याय आहे. आई वडील दोघे कामात जाते. बरं आहे, शाळा सांभाळा आमच्या पोरांना. आई बाबा सांगतात. तिसरं कारण, काळ बदललेला आहे आणि काळाच्या प्रमाणे चाललं. आता याचं पहिलं कारण बघितलं तर लक्षात काय येतं की घराची कटकट. मुलं हे कटकट कधीपासून झाले आणि जन्माला घातली कुणी? तुम्हीच घातलीत ना. तसं करा मग आता. ठीक आहे. एक. दुसरं, स्पर्धा आहे आणि आमचं मूल स्पर्धेत काय सांगतंय? पुण्यात फक्त टिकलं पाहिजे, पहिलं नको. पहिलं आलं पाहिजे, मग किमान टिकलं पाहिजे, पुढची पाहिजे, टिकलं पाहिजे. आता मला सांगा, स्पर्धा कोणी लावल्या? मी नाही केलं. माफ करा, तुम्ही आहात.
इथं बसल्यापैकी कोण कोण असं आहे की आमच्या शाळेमध्ये शिशुवर्ग पहिली दुसरी प्राथमिक पर्यंत चौथी पर्यंत आम्ही कुठलीही स्पर्धा घेत नाही, अशाने हा प्रकार आहे. कुठली शाळा? मी अभिनंदन करणार आहे, कौतुक करणार आहे. आम्ही आमच्या मुलांची कुठलीही स्पर्धा घेत नाही. शिशुवर्गापासून चौथी पर्यंत स्पर्धा घेत नाही. लक्षात आलं? आता मी आता दुपारचं जे सत्र संपलं ना संवत्सरांचं, तर ते संवत्सर बाहेर पडताना मी मुद्दाम निवांत भेटायला गेलो आणि त्याला सांगितलं की माझ्या पुढच्या 10 दिवसाचं बीज भाषण हे संवत्सरांनी केलेलं आहे. मी त्याच्याच आधारावर पुढे जाणार आहे. ठीक आहे? काय सांगितलं सरांनी? स्पर्धा घ्यायचं सांगितलं का? नाही सांगितलं. आता हे विद्यार्थी कधीपासून सांगते? 70 वर्ष सांगते. गावाला झाला विद्यार्थीच्या कुठल्याही शाळेमध्ये कुठलीही स्पर्धा नाही. कोटा नावाचं गाव ऐकलं? कोटा कशासाठी? मी या गावाचं पहिलं नाव ऐकलं ते स्वयंपाकघरात कोट्याची लाडी वापरायची. ठीक आहे. नंतर मी पुन्हा त्या गावाचं नाव ऐकलं ते देशाचा कर कसा चुकवायचा हे सांगण्याची क्लासेस त्या गावात घेतले जायचे. त्याकडे आपण सीए, हा मराठीत त्याला सीए म्हणतात, बरोबर. तर ते त्यासाठी ते गाव प्रसिद्ध होतं. आता ते गाव आता खूप प्रसिद्ध आहे त्याच्यासाठी आत्महत्येसाठी. गेल्या आठवड्यात राजस्थानच्या कोर्टाने हायकोर्टाने विचारलं हे काय चाललंय, या गावात काय चाललंय. देशातली 90 पेक्षा जास्त गुण मिळवलेली मुलं, 12वी झालेली मुलं तिथे आता नीट आणि जेईईच्या तयारीसाठी आलेली आहे. गेल्या वर्षी 4 महिन्यात 25 मुलांनी तिथे आत्महत्या केल्या. तुम्ही स्पर्धा घेता तेव्हा स्पर्धेत क्रमांक किती निघतात? 3. उत्तेजनार्थ उरले 95. त्यांनी काय करायचं? आत्महत्या. कोण देते आत्महत्येकडे मुलांना? लक्षात घ्या. आणि त्याची सुरुवात कुठं झाली ती बघा. मुलांनी एकमेकांना ढकलले का स्पर्धेत? तू पुढे की मी पुढे? कोण ढकल देतात स्पर्धेत? लक्षात घ्या. त्यामुळे स्पर्धा, आई वडील, आता तर मला काही असे पालक दिसत आहेत की ते मूल स्पर्धेत नाही त्याला क्रमांक आला तर ते बाजारात जातात, तिथे एखादी वस्तू घेतात, त्याला छान वेस्टर्न आणून त्या संयोजकांच्या हातात देतात. तुम्ही हे माझ्या मुलाला द्या, तुम्ही देणार नसेल तर माझ्याकडून द्या. ही आता स्थिती आलेली आहे. आमच्या त्या गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक दिवस वर्तमानपत्र असं निघत नाही की ज्याच्यामध्ये स्पर्धा याची बातमी नाही. काय कळतच नाही. स्पर्धा. ठीक आहे. तिसरा मुद्दा, काळ बदलला आहे. बरोबर. काळाच्या प्रमाणे आम्ही वाहिलं पाहिजे. किती वाहनं चाललंय? काळ बदलला म्हणजे काय हो? असं झालं ना, आपण जेव्हा लहान होतो 4थी 5वी 6वी 10वी जे काय असेल, शाळा एखाद्या दिवस लवकर सुटली तर आपल्याला आनंद व्हायचा की दुःख व्हायचं? आता तुम्ही शाळा लवकर सोडा, मुलांना आनंद होईल की दुःख होतं? पालकांना दुःख होतं शाळा लवकर सुटली तर, मुलांना आनंद होतो शाळा लवकर सुटली. काय बदललंय? बदलले काय? आपण लहान होतो तेव्हा आपल्यालाही आनंद व्हायचा शाळा लवकर सुटली, आणि आता मुलांना लवकर शाळा सुटली तर त्यांनाही आनंद होतोय. बदललंय का? काळ बदललाय म्हणजे नेमकं काय झालंय? खरं आहे, काळ बदललाय, अनेक गोष्टी बदलल्या आहेत त्या आम्हाला माहिती आहेत का? आम्ही स्वीकारल्या? आम्ही स्वीकारलंय का? एवढे आयोग कमिशन आली, त्याने इतके काय सांगितलं, पण ते प्रत्यक्षात झालंय का? नाही झाले. जेव्हा हे एनईपीचं धोरण जाहीर झालं त्याच्या पुढच्या 8-15 दिवसात त्याच्यावर प्रतिक्रिया यायला लागली. आणि मी एक दिवस एक वर्तमानपत्र माझ्या समोर मी असं उघडलं आणि त्याच्यासमोर ठळक मथळा होता, राष्ट्रीय शिक्षण धोरण याच्यातला मुख्य अडसर, आणि पुढे एक शब्द होता. कुठला शब्द असेल तो? मोठ्याने
कुठला शब्द असेल तो शब्द होता 3 अक्षरी शिक्षक. हे वर्तमानपत्रात छापलेलं आहे. आपल्यावर किती भरोसा आहे बघा वर्तमानपत्राचा. काळ बदललाय तर मुलांच्या समस्या कमी झाल्या की वाढल्या? कुणी वाढवल्या? आपण. मी नाही त्याच्यात. गेली 22 वर्ष या शैक्षणिक समस्या कमी व्हाव्यात म्हणून त्या जिथं सुरू होतात तिथंच नाहीशा केल्या पाहिजे म्हणून विद्यार्थी आणि मी काम करतो आहे. ठीक आहे. मूळ मुद्द्यावर आताचा मुद्दा काय माहितीये ना, मी कुठल्या विषयावर म्हणणार माहितीये का? भारतीय चिंतनातलं शिक्षण आणि त्यातलं शिशु शिक्षण. शिक्षणाच्या चिंतनातलं पहिलं सूत्र असं सांगितलेलं आहे की 0 ते 6 या काळात मुलांच्या 90% बुद्धीचा विकास होतो. पुन्हा सांगू वाक्य. 0 ते 6 या काळात 90% बुद्धीचा विकास होतो. त्यातला 75% बुद्धीचा विकास मातेच्या गर्भात 9 महिन्यात होतो. जन्म झाल्यानंतर 6 वर्षापर्यंत किती टक्के उरले? 15%. 90 पैकी 75 गर्भातच बुद्धीचा विकास झाला. आणि मग जन्मानंतर उरले किती? 90 व्हायला 15%. त्यातले पहिले 3 वर्ष 6 पर्यंत, जन्मल्यापासून 6 पर्यंत 3 वर्ष मुलं कुठे असतात? घर आणि परिसरात असतात. आणि मग 3 वर्ष झाल्यानंतर मुलं कुठे येत आहेत? कशी येत आहेत? बेकायदेशीर. तुम्ही आता तुमच्या शाळेतली मुलं येत आहेत ना, त्याला कायदेशीर कुठली मान्यता नाही आहे. बेकायदेशीर पुढे मुलांना तुम्ही जे काय करताय ते करताय. त्यांच्यावर काय अन्याय अत्याचार जे काय करताय ते. मी तर त्या पोरांना असं म्हणतो, या पोरांनी मागच्या जन्मी काहीतरी पाप केलं असणार म्हणून त्यांना 3ऱ्या वर्षी शाळेत जाऊन काय करायचं? अभ्यास. औपचारिक शिक्षण, कायदेशीर शिक्षण. 9च्या कायद्यानुसार शिक्षण कधी सुरू होतंय? 6 वर्ष पूर्ण, 1ली ते 10वी शिक्षण कायदा. ठीक आहे. मग हे 3 वर्षाची मुलं शाळेत येत आहेत ते काय आहे? कुणाची इच्छा? आई वडिलांची इच्छा. काळाच्या बरोबर राहिलं पाहिजे, प्रवाहाबरोबर राहिलं पाहिजे म्हणून जे चाललेलं आहे. पण काळाच्या बरोबर प्रवाहाबरोबर जे बदललंय ते त्यांना माहित आहे का आणि आम्हाला तरी माहिती आहे का? त्याच्याकडे नंतर जाऊ. मुळात मला प्रश्न हा आहे, 0 ते 6 या काळात जर 90% बुद्धीचा विकास मुलांचा होतो आणि आम्ही तर 6व्या वर्षी शाळेत गेलो, हे 15 जण वगळतात. मग आमचा 90% बुद्धीचा विकास झाला कुठं आणि कसा? नक्की मान्य आहे सगळ्यांना? कसा झाला? काय केलं त्यासाठी तुम्ही? 90% बुद्धीचा विकास होण्यासाठी शाळेत तर गेला नाही. काय केलं? मोठ्याने खेळलो. एक. अजून नवीन काय? वा, पुढे करत फारच गोष्टी करत असं दिसतं. माननीय आकाशाचं निरीक्षण केलं. गाव कुठे तुमचं? मग ठीक आहे. सोलापूरमध्ये सुद्धा कुठलं तरी गाव असेल जिथं आभाळ दिसतं. पुण्या मुंबईत आभाळ दिसतच नाही. त्याची कथा आणखी वेगळी आहे, ती सांगेन मी दोघी वेळी. अजून फक्त खेळले, निरीक्षण केले, एकमेकाच्या झिंज्या धरल्या नाही. असं नसतं आमच्याकडे पुण्यात. एकमेकाशी भांडलो नाही. बिलकुल नाही. आम्हाला शिकवलं नाही तर पुण्यातले लोक असं करतील का? शक्यच नाही. विकतचे पेरू खाल्ले. कोण हात वर करा.
विकतचे पेरू खाल्ले हो. अजून पुढे विकतच्या चिंचा खाल्ल्या. हे असली पुढे कर बरं का. हे सोलापूरकर सांगतील पेरू कसे न विकत घेता पेरू कसे खायचे पोटभर आणि खिशे सगळे भरून वगैरे. मी तुमचं कौतुक करतोय. म्हणजे 4 मित्रांनी एका बागेवर नजर ठेवायची. तो तिथं तो कोणी माणूस असतो, शेतकरी असेल किंवा त्याचा नोकर, तो कधी झोपतो म्हणजे दिवसा, किंवा तो केव्हा बाहेर इकडे तिकडे जातो बाजारात जा. मग तेव्हा कुणी कुठे उभं राहायचं, शिट्टी कुणी मारायची, वर कुणी चढायचं, आणि समजा तो न कळत आला तर कुणी कुठं कसं पळायचं. यासाठी जे काही आम्ही तंत्र वापरलं, टेक्नॉलॉजी, ते कुठल्या शाळेत मिळालं? हो, तुम्ही गेलात ना 3 वर्षाची शाळेत, मिळालं का तुम्हाला हे त्या शाळेत? पेरू, चिंचा, बोर, कैऱ्या शाळेत खाल्ल्या. बघा तोंडाला पाणी सुटलं की नाही. जेवलो असताना सुद्धा कैऱ्या म्हटल्यावर, म्हणजे आमरस झाल्या पार्ट्या ना, आमरस पार्ट्या झाल्या की नाही सुट्टीत, मग तरी सुद्धा कैरी म्हटल्यानंतर ते तोंडाला पाणी सुटतं. मी चेहरे ओळखतो बरं का. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय केलं. कोकणामध्ये याला एक साधा आणि सोपा आणि सुटसुटीत शब्द आहे. दिवसभर पोरांनी काय केलं? काय नाही हो, उन्हाळ्या केल्या. माझ्या बोलण्यात कोकणाचे संदर्भ अधिक येते. तसं अर्धपूर्ण कोकणातलंच आहे. तर त्यामुळे हे सगळं जे आहे ते कधी केलं? मी एक शब्दप्रयोग केला बघा, सकाळपासून रात्र नाही, संध्याकाळपर्यंत दिवे लागले. खरं शब्द आहे. दिवसभर पोरांनी काय केलं? उन्हाळ्या केल्या. मग पुन्हा आणखी प्रश्न, मग 6व्या वर्षापर्यंत आम्ही अशा उन्हाळ्या केल्या आणि 90% बुद्धीचा आमचा विकास झाला. त्यामुळे तर मग आम्ही शाळेत जाऊन केलं काय? हा प्रश्न नाही. 6व्या वर्षी शाळेत गेलो ना, 90% बुद्धीचा विकास अगोदर झाला. उरलेला 10%चा विकास कधी होतो माहिती आहे तुम्हाला? 10% उरलेला नाही माहिती? जानेवारी महिना सुरू झाला, परीक्षा जवळ आल्या की सगळ्यांनी शंखपुष्पी घ्यायची. शंखपुष्पी हा त्याने उरलेलं 10% वाढतात झाले 100%. एका वर्षी 2-3 वर्षापूर्वी मी वर्तमानपत्राचे आकडे वाचले की गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी 44% शंखपुष्पीची विक्री वाढली गेल्या वर्षापेक्षा. एवढा शंखपुष्पीवर लोकांचा भरोसा आहे. 10% वाढतेच वाढते. 90% कधी 6 पर्यंत. पण मग शाळेत गेल्यानंतर आम्ही केलं का? तुम्ही नाही सांगणार, मला माहिती आहे. मी सांगतो काय केलं. शाळेत जाऊन आपण परीक्षा दिल्या, मिळवलं काय? टक्के, गुण, मार्क्स. आपण सगळे मार्क्सवादी होतो, बरोबर ना? सगळे मार्क्सवादी होतो. मग त्याने काय झालं? सगळ्यात शेवटी आपल्याला एक कागद मिळाला, डिग्री. डिग्री डिग्री मग आपण कोण झालो? डिग्री होल्डर झालो. मग ती डिग्री कुठं होल्ड केली? प्रेम करून, बरोबर ना? आता ती डिग्री आणि जे काय मिळवले टक्के आणि दिलेल्या परीक्षा, त्याचा आज सकाळी उठल्यापासून आज रात्रीपर्यंत जे करतोय त्याचा संबंध काय आहे सांगा? आहे का? नाही आहे ना? मग जे आपलं झालं तेच येणाऱ्या पुढच्या पिढीचं आपण करायचंच ना? नाही करायचं? हो की नाही सांगा तोंडाने? वेगळं काहीतरी करायचंय ना? हा. तर म्हणून भारतीय चिंतनातलं शिक्षण कसं होतं? बालवाड्या होत्यात का?
नव्हत्या. मग आमचा 90% बुद्धीचा विकास कुठे झाला? घर आणि परिसरात झाला. त्यामुळे आमचं शिक्षण कुठे झालं? घरातच झालं. कसं होतं घर? सकाळी सरांनी फक्त त्यांच्या घरातल्या 12 जणांची संख्या सांगितली. मी माझ्या घरातली सांगितली. आमच्या पिढीतली आमची सगळ्यात मोठी बहीण आमच्या कुटुंबातली, जी आता कोविडमध्ये 90च्या आसपास गेली, त्या 7 जणी जावा होत्या. किती? 7 जणी जावा होत्या. त्या प्रत्येकीला 8 ते 10 सरासरी 8 ते 10 मुलं होती. दोघी जणी पाण्यात दिवसभर पाणीच भरायचं. दोघी जणी स्वयंपाकघरात आणि 3 जणी शेतात. त्यातला सगळ्यात जो मोठा मुलगा होता 56 पैकी, त्याला सुद्धा 4 मुलं होती. तेव्हा मुलं किती झाली घरात? 8 7 56 आणि 4 60 मुलं घरात होती. कशाला शाळेत जायची गरज आहे? नव्हे, संकल्पनाची आहे होती घर हीच शाळा. घर हीच शाळा. 90% बुद्धीचा विकास नुसती भांडणं करून जिंजा करून नाही झाली. तर ते सगळे जे अनुभव 90% विकासासाठी जे आवश्यक आहे ते सगळे अनुभव घर आणि परिसरात मिळाले. कुठल्याही आईने तेव्हाच्या असं कधी म्हटलं का मुलांना, तुम्ही तुमचा आठवा लहानपण, धावू नको पडशील. आता इथल्या आई सांगा आणि बाबाने सुद्धा, आम्ही आमच्या मुलाला धावू नको पडशील हा शब्द आतापर्यंत ऐकवलेला नाही. त्याने हात वर करा, मला मोजायचंय. 1 2 3 4 5 6 7 8. अरे वा, झालं सर, अभिनंदन. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आता पुढे मुलं शाळेत वेळेत जात आहेत ना? व्यवस्थित म्हणजे गेलीत ना परवापर्यंत? पुढचं मी सांगत नाही. आपल्या घरात मुलं शिकतायत ना? बरी अभ्यास वगैरे दररोज करतात का? गृहपाठ नाही करत दररोज? अरे काय ते तुमची ही कथा आहे. तुमच्या शाळेतल्या मुलांना सोडाल का? पोरं मोठे झाले म्हणून आता ऐकत नाही. हा बात आहे. बघा, घरातली सगळी मुलं आहेत ना, तुमच्या सांगण्यावरनं शाळा त्यांना गृहपाठ देतात दररोज. मुलं दररोज इमाने इतबार, माझ्यासारखा सोडून द्या, दररोज इमाने इतबारे गृहपाठ पूर्ण करतात की नाही? कुणाची करत नाही? हा, केवढा येते? माझ्याकडे पाठवा त्याला. म्हणजे पुन्हा तुम्ही गृहपाठाचं नावच काढणार नाही. मी मुलाला काय सांगतो माहिती आहे? सोमवार ते शुक्रवार, फार तर शनिवारचा दुपारपर्यंत शाळेत जातो म्हणून अभ्यास करायचा. शाळेला सुट्टी याचा अर्थ काय? अभ्यासाला सुट्टी. रविवारी बिलकुल अभ्यास करायचा नाही असं मी सांगतो. आता मला सांगा, तू पोरगे ऐकल का माझा अभ्यास कर म्हणून? सगळी मुलं दररोज गृहपाठ पूर्ण करतात. गृहपाठ पूर्ण झाला की त्यांचा एक प्रश्न असतो, नाही त्यांचे एक विचार असतो, आई झाला अभ्यास? हा, असा कसा झाला अभ्यास? आणि बरं इकडे लिह हा शब्द, कर स्पेलिंग पाठ, सोडा गणिता, माहिती आहे? आणि सगळं झाल्यानंतर म्हणजे ते सगळं संपलं ते, तरी पण नाही इथे बस बस इथं. आणि कसा बस? हाताची घडी आणि तोंडावर बोट. आणि पुढचा आणखीन एक शब्द डेंजर आहे, देवासारखं. कुठला देव बसलाय हाताची घडी घालून आणि तोंड? एकही देव बसलेला नाही. मी मनमाडच्या शाळेत विचारतो पोरांना, अशी पोरं बसली ती इकडे आई बाबा पण बसले पालक सभा. तो मुलांना मी म्हटलं काय रे देव काय करतात? एक वर आला म्हणाला देवाने हातात कमर धरलेला आहे. दुसरा म्हणाला देव बासरी वाजवतात. तिसरा म्हणाला देव सापाच्या डोक्यावर नाचतात. खाली म्हणतात येऊन येऊन. चौथा म्हणाला देव मस्ती करतात, आईने त्यांना बांधून ठेवलेलं आहे. या सगळे प्रश्न केले मुलांना माहिती आहे ना.
देव काय करतात ते बघा. तुम्ही कुठल्याही देवाचं देवीचं चित्र काढा, हातात एकतरी शस्त्र आहे. शस्त्र याचा अर्थ काय? पराक्रम करायचा आहे. आणि तो करण्यासाठी घराच्या बाहेर जावं लागेल ना. तुम्ही काय सांगताय? घराच्या बाहेर जाऊ नको, माझ्या डोळ्यासमोर सुरक्षित इथं बस, इथे बस. सगळ्या पालकांना ग्रहपाठ का हवा आहे? त्या मगाच्या ताईंनी विचारलं ग्रहपाठ का याच्यामधून. मूळ मर्म समजून घ्या. त्यांना मुलांना डोळ्यासमोर सुरक्षित ठेवायचा.